नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 22 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबतच्या अफवा सोशल मीडियावर केल्या जात असून यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र नांदेड शहर व जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा आणि नियमितपणे पुरवठा होत आहे. अचानकपणे डिझेलच्या मागणीत 25 ते 30% वाढ झाल्याने पॅनिक खरेदी होत असल्याने टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, असा स्पष्ट खुलासा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलाय. तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणाच्या बॅकवॉटरमुळे नांदेड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील शेतीचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर जो शासन निर्णय झालाय तोच निर्णय या 8 तालुक्याला लागू करावा या मागणीसाठी काल जिल्हा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आगामी मान्सूनचा संभाव्य धोका व नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिकेत आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली काल शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक घेण्यात आली. संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करून जीवित व वित्तहानी टाळणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. नांदेड हुजूर साहिब रेल्वे स्टेशनच्या मेंटेनन्स सेक्शनमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका रेल्वे डब्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना काल गुरुवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डब्यातील सर्व सीट जळून खाक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सिडकोतील प्रतिष्ठित नागरिक संभाजी टिडके लिखित संतांची शिकवण या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार 24 मे रोजी गोविंद गार्डन हडको येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलाय. पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शिंदे हे असणार आहेत, तर रावसाहेब शेंदारकर, उदयराव निंबारकर, देविदास फुलारी, शंकर वाडेवाले, महेश मोरे आदींची विशेष उपस्थिती असणार असून सूत्रसंचालन धाराशिव शिराडे यांचे असणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी कैलास टिडके व प्रकाशक दत्ता डांगे यांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.